स्ट्रायकिंग एंडला शिवाजी पडळकर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला अमरसिंग शिंदे ही जोडी मैदानामध्ये दाखल होते. व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं टीमचं अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज लाला सो पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होईल. मेडिकल कॉलेज एंड कडून तो पहिलं षटक टाकेल. लाला सो पाटील स्ट्रायकिंग एंडला शिवाजी तयार. अमर सिंग अमर स्ट्रायकिंग एंडला तयार. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. दोन क्षेत्ररक्षकांना मुभा आहे सर्कलच्या बाहेर. आतापर्यंत सुपर 8 मध्ये 6 संघ आपल्याला मिळालेत आणि आजच्या दिवसामध्ये 2 संघ सुपर 8 मध्ये जातील. गोलंदाज तयार. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न बॅटिंग बॉल मध्ये अजिबात संपर्क नाहीये. खूप चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. गोलंदाजी मार्क वरती असणाऱ्या लाला सो पाटील खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. आतापर्यंत एकच धाव त्याने खर्च केली आहे. टीमची धावसंख्या फलकावरती थांबली आहे. एक चांगला बॉल कट केलाय. गलीमधून चेंडू चाललाय. शांत फलंदाजी. 8 षटकांची लढत आहे. सामना खूप मोठा आहे त्यामुळे सुरुवातीचा कालावधी तो शांततेचा कालावधी लोटण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडच्या दोन्ही फलंदाजांचा होताना आपण पाहतोय. एक धावांचा आतापर्यंत त्यांनी योगदान दिलंय. अमर सिंगने 2 चेंडूंचा सामना केलाय. 1 धाव बनवली आहे. शिवाजी पडळकरने एका चेंडूमध्ये 1 धाव बनवली आहे. टीमची धावसंख्या फलकावरती तुम्ही पाहताय 2. षटक क्रमांक 1 चा खेळ हा प्रगतीपथावरती आहे. यावेळेला शटल क्रॉस होण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफस्टिक वरती आलाय. खेळायचं तो ऑन साइडला मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन पॉइंटच्या दरम्यान आलाय. एकच धाव. खूप चांगली गोलंदाजी अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात रोखून ठेवलंय. अजून एकही मोठा फटका खेळू दिला नाहीये दोन्ही बॅटरना. किंबहुना खेळपट्टीचा अंदाज दोन्ही खेळाडू घेत आहेत. बचेंगे तो और भी लढेंगे या उक्तीप्रमाणे मैदानामध्ये स्वतःची विकेट वाचवत सावध खेळ सावध पवित्रा दोन्ही फलंदाजीने आतापर्यंत दाखवलाय. 80 प्लस धावा मैदानामध्ये बनवाव्या लागतील फायटिंग टोटल उभारण्यासाठी. लाला सो पाटील तयार. एक वेगळ्या शैलीमध्ये चांगला फटका इथे सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे सर्कलमध्ये. चेंडूला रोखले. शॉर्ट्स कव्हरच्या दरम्यान हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. संभाव्य चौकाराला देखील रोखलं या खेळाडूने. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये. एकेरी धावांनी टीमची धावसंख्या परावर्तित होती आतापर्यंत 4. कालच्या दिवशी देखील आपण एक गोवन स्टाईलमध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज पाहिला अजिंक्य अहिरे. त्याची देखील एक वेगळी शैली होती. यावेळेला देखील या गोलंदाजी थोडीशी वेगळी शैली आहे. खूप चांगली ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. लाला सो पाटीलचा पुढचा बॉल. सोहेल तन्वीर सारखी शैली आहे. यावेळेला खूप चांगला फटका सजवलाय. गॅप मध्ये केला हा टॅप. चेंडू एक्स्ट्रा कव्हर मॉडेल यांच्या बाहेर फरार. आजच्या 4थ्या दिवसामधील पहिला चौकार फलंदाजाच्या बॅट मधून निघालाय. नाव आहे शिवाजी पडळकर. बॅकफूट वरती गेलाय. रूम बनवली आहे आणि धूम मचवली आहे.
सुंदर फटका सजवला, इनसाइड आउट पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. शिवाजीच्या बॅटमधून चौकाराने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकामध्ये बिनबाद 8 अशी दमदार सुरुवात झाली आहे. बॅटिंग करणाऱ्या महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट टीमच्या वतीने अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये पहिलं षटक हाताळलं होतं गोलंदाज लालासो पाटील. पहिले 5 चेंडू ठीकठाक होते, मात्र शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार धावसंख्या ठीकठाक करून गेलाय. अनिवार्य पॉवरप्लेच्या दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होईल. एंड मात्र बदलेल. यावेळेला गोलंदाज आहे तो मार्केट यार्ड एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होईल. व्यक्तिगत कुट्यातलं पहिलं टीमचं दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार. जयप्रकाश वर्मा त्याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार अमर सिंग, जो व्यक्तिगत 2 धावांचं आतापर्यंत योगदान देतोय. पहिल्या षटकामध्ये एक चौकार आलाय. 8 षटकांची मर्यादित लढत असल्यामुळे यावेळेला आउटपिच बॉल त्यावरती केला हल्ला आणि चेंडूला उडवलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, काऊ क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. अमर सिंगचा दमदार षटकार. डीजे टीमची धावसंख्या वाढली आहे 14. स्वागत देखील केलंय गोलंदाजाचं. यावेळेला चांगला फटका येते बॅकफुट वरती जात चेंडूला खेळल्या शॉट्स कव्हरला. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे 15. एक षटक 2 चेंडूंचा खेळ संपलाय. एक षटकात एक चौकार देखील आपण आतापर्यंत पाहिलाय. जयप्रकाश 2 चेंडू आतापर्यंत त्याच्या माध्यमातून टाकले गेलेत. 7 धावा त्याने खर्ची घातलेत. शिवाजी स्ट्रायकिंग इनला आहे तयार. नॉन स्ट्रायकिंग इनला तुम्ही पाहताय अमर सिंगला, ज्याने नुकताच एक षटकार देखील ठोकलाय. जयप्रकाश चांगला बॉल, लेंथ बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. खूप चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाज करतात. चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावांवरती भर देत एखादा कमजोर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील पाठवतायत. ही रणनीती सातत्याने आखावी लागते. किंबहुना सलामीच्या जोडीची जर भागीदारी झाली तर धावांचा नक्की रतीब देखील रचला जातो. त्यामुळे सुरुवातीला भागीदारी होणं खूप गरजेचं आहे आणि ती भागीदारी आता मात्र बनते आहे. चांगला फटका याही वेळेला खेळलाय. शॉट्स कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. टेनिस cricket.in च्या माध्यमातून आपण ही संपूर्ण मालिका कव्हर करतो आहोत. कॅमेरामॅन आहेत आमचे फैज, ओमकार, कौस्तुभ, अगदस आणि आमचे ऑपरेटर आहेत सागर. डिजिटल स्कोरर आहेत प्रसाद आणि आमच्या सोबत गुणलेखन करतायत सलीम भैया. एकाच छताखाली सगळं काही, ही त्यांची टॅगलाईन आहे. यावेळेला बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअरला. पहिली धाव प्रचंड वेगात. एकच धाव इथे टीमच्या खात्यामध्ये ऍड देखील होईल. दुसरीचा प्रयत्न अजिबात झाला नाहीये, कारण खूप चांगला एफर्ट तिथे क्षेत्ररक्षकाने दाखवलाय. पृथ्वी माटुंगे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळालाय. दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त केली गेली. टीमची धावसंख्या 1 ने वाढते 18. दुसऱ्या षटकामधील अंतरिम अखेरचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज जयप्रकाश मार्केट यार्ड एंड कडून. यावेळेला सुंदर फटका प्लिक केलाय. प्लिक ऑफ द रिस्टचा फटका आपल्याला पाहायला मिळालाय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एकेरी धावेने टीमची धावसंख्या पुढे सरकते 19 धावा. षटक क्रमांक 2चा आतापर्यंत खेळ संपलाय. पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर 8 धावा आल्या आणि त्यानंतर या षटकामध्ये 11 धावा आलेत. जी धावगती आहे ती थोडीशी वाढवत आहेत दोन्ही फलंदाज. अमरसिंग खेळतोय व्यक्तिगत 11 धावांवरती. शिवाजी पडळकर खेळतोय व्यक्तिगत 8 धावांवरती. 2 षटक 19 धावा बिनबाद.
सिनियर खेळाडू निवास वाघमारे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय स्पर्धेच्या माध्यमातून कोल्हापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून निवासजी वाघमारे साहेब आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। तुम्ही जो क्रिकेटचा खेळ यापूर्वी खेळलेले आहात तो तमाम क्रीडा रसिकांच्या नक्की लक्षात आहे। गोलंदाजीमध्ये बदल, गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाजीला बोलवलंय लालासो पाटील ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं। त्या षटकात फक्त 8च धावा त्याने खर्च केल्या जे अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं। आता मात्र पॉवर प्लेची जी बंधन होतं ते बंधन आता हटवलंय। दूर दूर पांगवलेलं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन बाउंड्रीवरती आहे, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आहे, एक आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेगला, एक गलीमध्ये आहे, एक क्षेत्ररक्षक पॉइंटला, एक एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय। दूर दूर फैलावलेलं क्षेत्ररक्षक गोलंदाज लालासो पाटील तयार, स्ट्रायकिंग इनला बॅटर अमर सिंग ज्याने एक दमदार षटकार देखील ठोकलाय। यावेळेला बॅकफुटवरती जात पुन्हा एकदा कट केलाय, वेट अँड वॉच, चेंडूला येऊ दिलं आणि त्यानंतर अंतिम क्षणी बॅटचा चेहरा खोललाय, चेंडू थर्ड मॅनला चाललाय, गलीमधून 2 धावांची लहर पाहायला मिळते। दुहेरी धावांनी टीमची धावसंख्या वाढते आहे, आतापर्यंत 21, 2 षटक 1 चेंडूचा खेळ संपला। चालू असणारी महत्वाची लढत महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट टीम जी बॅटिंग करते, अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीम नाणेफेकी जिंकत फिल्डिंग करते। यावेळेला आउटपिच फ्लाइट दिली आहे, चेंडू हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक जाईल का चेंडूपर्यंत आणि यावेळेला तो पोहोचलाय। खूप चांगला एफर्ट इथे दाखवलाय। अनिकेत ने हा खूप चांगला झेल टिपलाय, विकेट आली आहे, पहिला धक्का 21 धावांवरती मिळालाय। फलंदाज अमर सिंगला जावं लागेल, व्यक्तिगत 13 धावांवरती पहिल्या गड्याच्या रूपाने 21 वरती आली आहे पहिली विकेट। पहिलं यश लालासो पाटीलने मिळवलंय, पहिला धक्का दिलाय प्रतिस्पर्धी टीमला आणि त्यानंतर नवीन फलंदाज धनराज धनाजी आलाय नवीन फलंदाज मैदानामध्ये। धनराजने पहिल्याच बॉलवरती खातं ओपन केलंय। विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वनडे बदला हा क्रमांक आहे 3 नंबरचा आणि हाच 3 नंबरचा क्रमांक आहे तो टीमला दिशादर्शक ठरतो, टीमला एका सुस्थितीकडे घेऊन जाण्यासाठी कारणीभूत ठरतो आणि संघामधला जो प्रमुख खेळाडू असतो तो याच क्रमांकावरती फलंदाजी करणं पसंत करतो। यावेळेला बॅकफुटवरती जात फटका खेळलाय, चेंडू चाललाय कव्हर्सला, क्षेत्ररक्षक वेगात डाव्या बाजूला खूप लांबपर्यंत प्रवास केलाय। 2 धावांची लहर आपल्याला पाहायला मिळाली। दुहेरी धावांनी टीमची धावसंख्या वधारते 24 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। आमच्या या स्पर्धेचे आणि आमच्या सगळ्या आयोजन कमिटीचे हितचिंतक तसेच अभिजित मगदूम 11 संघाचे संघ मालक डॉक्टर अभिजितजी मगदूम यांना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आमच्या आयोजन कमिटीकडून। काल देखील डॉक्टर स्वप्नील मगदूम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं होतं आणि आपण आता पाहतोय अभिजित मगदूम
यावेळेला टिकला बॉल छेडखानी करण्याचा प्रयत्न इथे फसला. चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या दिशेने. 26 धावा. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. फलकावरती आले 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः बॅटिंग करते महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट टीम. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट टीमची धावसंख्या आहे 3 षटकांच्या सांगतेकरी 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. डीजे गोलंदाजीमध्ये बदल केलाय. 4थ्या षटकासाठी बोलवलंय गोलंदाज लखनला. लखन गाबाडे गोलंदाजी मार्कवरती तयार. यावेळेला खूप चांगला फटका कव्हर्सला खेळला. पहिली धाव प्रचंड वेगात. दुसरीचा इथे प्रयत्न होईल की नाही पाहावं लागेल. आणि जोपर्यंत परतीची फेकी येते 2 धावांचा बहुमूल्य कालावधी आहे. दुहेरी धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकते 28 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लखनचं षटक आणि लखनचं पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. कव्हर ड्राईव्हचा फटका देखील आपण पाहिलाय. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून अप्परकट वीरेंद्र सेवाग स्टाईलने चेंडू डीप कव्हर पॉइंट बॉन्डलाईनच्या दिशेने बॉन्डलाईनच्या बाहेर फरार. संजीवनी कोल्हापूर प्रीमियर लीग मधला चौकार. अंगुडीजी 32 धावा आतापर्यंत फलकावरती आलेत. 3 षटक 2 चेंडूंचा खेळ संपलाय. आपण 4थ्या षटकामध्ये आहोत. 8 षटकांची मर्यादित लढत. डावाचं पहिलं सत्र तुम्ही अनुभवताय. महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करते. अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीमच्या विरोधात यावेळेला ऑन साइडला लेग स्टिकवरचा खराब बॉल त्याला पाठवलाय स्क्वेअर लेग बॉन्डलाईनच्या बाहेर. खूप चांगला फटका इथे खेळलाय स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर धनराजने. चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर चौकार. स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर धनराजला आणि त्यानंतर प्रथमतः फलंदाज यष्टिरक्षकाला बीट करत चेंडू फ्लाइंग स्लीपच्या दरम्यान चाललाय. एकही धाव अजून आली नाहीये. 36 धावांवरती धावफलक थांबलाय. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज लखन. ओरपिच बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे काऊ क्षेत्रामध्ये. चेंडू पर्यंत पोहोचलाय. शेवटपर्यंत नजर ठेवली आहे आणि खूप चांगला झेल टिपत विकेट नंबर 2 आली आहे. धनराजला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. टीमची धावसंख्या आहे 2 बाद 36. Mix by DJ Ajay.
अंबपकर मैदानामध्ये दाखल झालाय, ज्याच्यावरती टीमच्या संघ मालकांना संदीपजी पाटील दादांना खूप विश्वास आहे आणि विश्वासाला पात्र अशी कामगिरी त्याने आतापर्यंत या मालिकेमध्ये केली आहे. किती मोठा खेळाडू असला तरी प्रत्येक सामन्याची सुरुवात ही प्रत्येक खेळाडूला शून्यातूनच करावी लागते. आशुतोषला देखील शून्यातूनच सुरुवात करावी लागेल. तो स्ट्रायकिंग एंडला तयार, गोलंदाजी मार्कवरती आहे लखन. चांगला बॉल, पहिल्याच बॉलवरती बीट केलंय लखनने स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर आशुतोषला. षटक क्रमांक 4चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे 2 बाद 36. It's 1:14 p.m. Mix by DJ Ajay. Ajay. पाचव्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाज वासिम गोलंदाजी मार्कवरती तयार होईल. व्यक्तिगत कोट्यातलं पहिलं वासिम मुलानी गोलंदाजीसाठी तयार. पहिला बॉल 5व्या षटकामधील. अकुटब्याचा बॉल, यावेळेला खूप चांगला फटका खेळलाय. प्रॉपर टाइम वीरेंद्र सेवाग स्टाईलने स्क्वेअर कट, अप्पर कट. यावेळेला बाउंड्रीच्या बाहेर एक टप्पा घेत चेंडू फरार. संजीवनी KPL चौकार. वाढते 40. शिवाजी च्या बॅट मधून चौकार निघालाय. 9 चेंडू मध्ये 16 धावा त्याने आतापर्यंत बनवलेत. शिवाजी पडळकर स्ट्रायकिंग एंडला तयार आहे. खूप चांगली फटकेबाजी त्याच्या बॅट मधून येते. धावा तर येत आहेत. टीमची धावसंख्या प्रचंड वेगात वाढताना आपण पाहतोय. महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट टीम एका सुस्थितीमध्ये आहे. यावेळी ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटच्या दरम्यान चेंडू चाललाय. पहिली धाव वेगात बनवली आहे. दुसरीसाठी निघालेत आणि बघता बघता जोपर्यंत परतीची फेकी स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने येईल 2 धावांचा बहुमूल्य कालावधी आहे. अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीमला ही भागीदारी ब्रेक करावी लागेल. सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी एखाद्या गोलंदाजाला खूप चांगला स्पेल टाकावा लागेल. मात्र खूप चांगली फलंदाजी महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट टीमची, खास करून शिवाजीची. यावेळेला खूप चांगला फटका खेळलाय. पप्पू तोडकर स्टाईल. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. शपल क्रॉस झाला आणि शॉट फाईन लेगला जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून चेंडू बॉडी लाईनच्या बाहेर गेलाय. लॉंग लेग एरियामध्ये चेंडू सीमारेषे पलीकडे चौकार. चारने टीमची धावसंख्या पुढे जाते 46 धावा. षटक क्रमांक 5 मध्ये आपण आहोत. वसीम मुलांनी थोडासा महागडा ठरलाय आणि त्यामुळेच त्याला कान मंत्र देखील दिला जातोय. सुबह की चाय और बड़ों की राय समय अनुसार लेनी चाहिए. गोलंदाज तयार. ओहो, लाजवाब चेंडू लांब 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 खूप लांब गेलाय. स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर. षटकार.
अजय अजय शिवाजीची बॅट आता मात्र बोलते. 6 टीमची धावसंख्या प्रचंड वेगात वाढली आहे. 52 धावा. खर तर सगळ्यांनी अभ्यास केला होता आशुतोष अंबक्करचा, मात्र पेपर आलाय शिवाजी पडळकरचा. प्रत्येक षटकार चौकारासाठी महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट टीमच्या बॅटरना माननीय संदीप दादा पाटील यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे, जे टीमचे ओनर देखील आहेत. वाईड बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय. संदीप दादा पाटील आता मात्र खुश असतील आपल्या टीमच्या प्रदर्शनावरती. पहिली अवांतर धाव. टीमची धावसंख्या वाढते. 53 धावा. 28 धावांवरती शिवाजी खेळतोय फक्त 12 चेंडूंमध्ये. खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत शिवाजी पडळकरची. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय. चेंडूला कट केलंय प्रचंड वेगामध्ये. प्रॉपर टाइम. बॉलला चेस करण्याचा प्रयत्न करतायत आणि यावेळेला ऑस्ट्रेलियन स्टाईलने देखील क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र जो बॅकअप करणारा क्षेत्ररक्षक होता तो प्रचंड वेगात थोडासा पुढे गेला आणि त्यामुळे एक एक्स्ट्राची धाव अजून वाढली आहे. टीमची धावसंख्या 3 ने वाढते आहे. 56. अब तक 56 धावा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आज आपण आवाज ऐकणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक बुलंद आवाज, श्यामजी वाक्कर, जे सिंधुदुर्ग जिल्हा कॉमेंट्रेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि देवली गावचे सरपंच देखील आहेत. बड़े मंच के ऊपर बड़ा पंच कौन देगा और सरपंच कौन बनेगा. यावेळेला खूप चांगला फटका. सेन्सिबल क्रिकेट आशुतोषची खासियत आहे. समोरून धावा येत आहेत, त्यामुळे आशुतोषने एकेरी धाव घेत पसंत केले. स्ट्रायकिंग एंडला शिवाजीला आणायचं आहे, मात्र षटक संपलंय. टीमची धावसंख्या वाढते. 57 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 5 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट टीम 57 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सत्तावन्न धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पार्टनरशिप आहे ती 21 धावांची होती. 13 चेंडूमध्ये 31 धावा शिवाजी पडळकरने बनवलेत. अल्टी पलटी 13 चेंडू 31 धावा. जे आकड्यांचा खेळ करतात आज नक्की हा आकडा लक्षात ठेवा. गोलंदाजी मार्कवरती लखनला बोलवलंय. पहिल्या षटकामध्ये ज्याने फक्त 10 धावा खर्च केल्या, 1 विकेट देखील मिळवली. मार्केट यार्ड एंड कडून तो गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. त्याच्या समोर फलंदाज आशुतोष. आशुतोषचा फटका चुकलाय. चुकीचा फटका खेळला. चेंडू हवेत. कॉटन बोल्ड. स्वतःच्याच गोलंदाजीवरती लखनने विकेट मिळवली आहे. आशुतोष अंबक्कर टीमचा नायक, आयकॉन खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलाय. फक्त 1 धावेचं योगदान त्याने दिलंय. विकेट नंबर 3. Mix by DJ Ajay. लखन ने विकेट का चक्का मक्खन. विकेट नंबर 3.
आशुतोष अंबक्कर जी प्राइज विकेट आहे, मोठी विकेट, बडी मछली जाले में आली आहे. आता मात्र आत्मविश्वास थोडासा वाढला असेल अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीमचा, कारण त्यांनी महत्त्वाची विकेट मिळवली आहे. टीमचा आत्मविश्वास थोडासा वाढला असेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय विवेक शिकलगार मैदानामध्ये दाखल झालाय. स्ट्रायकिंग एंडला तो तयार होईल. मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला ज्याने आत्तापर्यंत 31 धावा आपल्या बॅटने बनवलेत फक्त 13 चेंडूंमध्ये, तो आहे शिवाजी पडळकर. नॉन स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज लखन उंचावलेल्या मनोधैर्याने तयार. उत्साहवर्धक वातावरणामध्ये खूप चांगला फटका, ड्राईव्ह केले, कव्हर ड्राईव्हचा सुंदर फटका आपण पाहिलाय. जमिनीची मदत देखील घेतली या फटक्यासाठी. विवेकने खराब गॅदरिंग या ठिकाणी पाहायला मिळालं. चेंडू कलेक्ट करण्यात थोडीशी चूक केली आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये एकेरी धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये झटपट केलं गेलंय. विवेकच्या खात्यावरती 2 धावा देखील आलेत आणि टीमची धावसंख्या वाढते 59. डोगरा स्पोर्टचे सर्व धनाजी गोडसे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने कोल्हापूर प्रीमियर लीग मध्ये साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत. चौकाराने देखील स्वागत केलंय डोगरे साहेबांचं, गोडसे साहेबांचं या ठिकाणी स्वागत केले चौकाराने. टीमची धावसंख्या प्रचंड वेगामध्ये वाढते. श्रीराम सोसायटीचे माजी उपसभापती सुधाकरजी कसबेकर यांचे या ठिकाणी आगमन झाले. आयोजन कमिटीच्या वतीने आम्ही मनापासून आपलं हार्दिक स्वागत करतो आहोत. गोडसे साहेब आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपण आलात, आपलं मनापासून स्वागत. मैदानामध्ये प्रचंड वेगात धावा येत आहेत. चौकार षटकारांची बोली भाषा फलंदाजांच्या बॅटमधनं बोलली जाते. 2 सलगचे चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. विवेकने दमदार खेळ दाखवलाय. 3 चेंडूमध्ये फक्त 10 धावा त्याच्या खात्यावरती आहेत. षटक क्रमांक 6 मध्ये आपण आहोत. लखनचं महागलेलं षटक 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय त्याच्या व्यक्तिगत, आणि 1.4 षटकामध्ये त्याने 20 धावा आतापर्यंत खर्च केलेत. यावेळी ऑफस्टिकवरचा बॉल ड्राईव्ह केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, वेगात चेंडूपर्यंत पोहोचला. 1च धाव इथे बनली जाईल. एकेरी धावेने टीमची धावसंख्या वाढते 68 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कोल्हापूर प्रीमियर लीगचं शानदार आयोजन प्रेक्षकांच्या पसंतीला देखील उतरलंय. युवा खेळाडू ग्रामीण भागातील खेळाडूंना एकत्र करत त्यांना एक वेगळं व्यासपीठ उपलब्ध करून देत आयोजन कमिटीने खूप चांगला निर्णय घेतला. कोल्हापूर जिल्ह्याची शान आणि मान उंचावणारी ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. KPL कोल्हापूर प्रीमियर लीग 3ऱ्या एडिशन मध्ये या वेळेला जबरदस्त फटका खेळलाय. बैठक शॉट मात्र आहे क्षेत्ररक्षक, आणि ऐन मोक्याच्या क्षणी क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय. अनिकेत क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. स्वतःच्या बॉडीचं संतुलन राखायचं की झेल टिपायचा या द्विधा विवंचनेमध्ये अनिकेत सापडला. चेंडूवरती नजर हटली आणि हा झेल देखील सुटलाय. झेल मायभूमीवरती दान झालाय. षटक क्रमांक 6चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे 70 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गजाननजी गुरव यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. कालच्या दिवशी आपण त्यांचा खेळ देखील पाहिला. त्यांची टीम सुपर 8 मध्ये प्रवेश करते, जे महाराष्ट्र पोलीस आहेत. आणि आम्ही आवर्जून सातत्याने सांगतो की अंबाबाईचं गाभाऱ्यामध्ये दर्शन ज्यांच्यामुळे आम्हाला झालं त्यांचं आज दर्शन आम्हाला झालंय. 6 षटकांचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या फलकावरती आहे 70 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करते अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये.
पहिल्या सत्रामधील 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि आता मात्र फलंदाजी करणारा संघ अजूनपर्यंत सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गरज आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीमला धावा रोखाव्या लागतील, कारण 12 चेंडूंचा अजून खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 15 धावांपेक्षाही कमी धावा खर्च कराव्या लागतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीमला. आणि दुसऱ्या बाजूला महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट टीमला 90 पार धावसंख्या घेऊन जाण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. टीमची धावसंख्या आहे फलकावरती 70. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तयार. विवेक ज्याने 4 चेंडूमध्ये फक्त 11 धावा बनवले, त्यामध्ये 2 खणखणीत चौकार विवेकच्या बॅटमधून आलेत. मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज, त्याच्याविषयी काय बोलावं. 33 धावा. यावेळेला रिव्हर्सचा फटका, अल्टी पल्टी शॉट, क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये त्याच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक, चेंडू बॉन्डलाईनच्या बाहेर, चौकार. टेंगुडीचे चौकाराने टीमची धावसंख्या पुढे जाते. चारने टीमची धावसंख्या पुढे जाईल 74 धावा. चौकारांची बोली भाषा. विवेकच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये 15 धावांची तुफानी खेळी. याही वेळेला रिव्हर्सचा प्रयत्न केला, धावपात करण्याची संधी इथे आहे, मात्र प्रचंड वेगात तेज तरार शिवाजी पडळकर आपल्या घरट्यामध्ये पोहोचलाय. एसटी रक्षक आपण पाहतोय प्रवीण देसाई. एसटी रक्षक आपल्याला पाहायला मिळतात. एकेरी धावेने टीमची धावसंख्या आता मात्र 75 वर पोहोचली आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 7चा खेळ सुरू झालाय. 7वं षटक हाताळण्यासाठी मेडिकल कॉलेज एंड कडून गोलंदाज इंद्रजीत गोलंदाजीसाठी तयार आहे. स्पर्धेच्या ठिकाणी श्रीराम सेवा सोसायटीचे माजी चेअरमन श्री धनाजी गोडसे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. तसेच संचालक कसबेकर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हावं. तसेच जुने जाणते आमचे खेळाडू दादू कांबळे, वा क्या बात आहे. दादू कांबळे यांची गोलंदाजी आम्ही छोटे असताना आमच्या कोकणामध्ये आम्ही पाहिली आहे. दादू कांबळे तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून भेटण्याची देखील संधी आली आहे. नक्की आम्ही तुमची भेट घेऊ. दादू कांबळेजी, तुम्हाला पुन्हा एकदा बघण्याचा योग या स्पर्धेच्या माध्यमातून आलाय. दादू कांबळे यांची एक खासियत होती, जी लेग ब्रेक ऑफ ब्रेक गोलंदाजी करायचे. पंच आणि एसटी यांच्या मधून देखील गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळायची. दादू कांबळे यांची खूप चांगली गोलंदाजी आम्ही पाहिली आहे. त्यावेळेला आम्ही खूप छोटे होतो. दादू कांबळे आपलं ही स्वागत. टीमची धावसंख्या 77. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उपस्थित क्रीडा रसिकांचं कबड्डी कक्षामधून मी समालोचक अमोल जमदाडे आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आमच्या सोबत श्यामजी वाक्कर सर हे देखील जोडले गेलेत. वेगात, प्रचंड वेगात, वेगावरती स्वार होत टाकलेला चेंडू तेज तरार एसटी रक्षकाच्या गोदीमध्ये गेला. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक टिंब चेंडू आपण पाहिलाय. डॉट बॉल. इंद्रजीतच्या माध्यमातून टीमची धावसंख्या थांबली आहे फलकावरती 77. शिवाजीचं योगदान आतापर्यंत आहे 34. 16 चेंडूमध्ये 34 धावा त्याच्या बॅटमधून आलेत आणि 7 चेंडूमध्ये 17 धावा विवेकने बनवलेत. ओहो, लाजवाब बॉल. जबरदस्त चेंडू, लेंथ बॉल पाहायला मिळाला. वेग आणि अचूकता याचं मिश्रण इंद्रजीतच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालंय. फक्त 7 धावा त्याने खर्च केलेत आणि जी धावसंख्या थोडीशी थांबवण्याची गरज होती
ते षटक आपल्याला इंद्रजीतच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावसंख्या या षटकामध्ये नक्की रोखली आहे. शेवटचं षटक बाकी आहे डावाच्या पहिल्या सत्रामधील. टीमची धावसंख्या आहे 77, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक जयप्रकाश गोलंदाजी मार्कवरती. जयप्रकाशने पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या. विवेक आणि शिवाजी ही जोडी मैदानामध्ये आहे. फुलटॉस क्षेत्ररक्षकाला हेरलाय, रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय, अल्टीपल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला विवेकने. विवेकची विकेट आली आहे. विकेट नंबर 4. पॉइंट क्षेत्रामध्ये हा झेल टिपलाय क्षेत्ररक्षकाने. चौथा धक्का, 77 धावा. Mix by DJ Ajay. टेंगुडीचे जयप्रकाशने विकेट मिळवली आहे, यश संपादन केलंय. शेवटच्या 2 षटकांमध्ये आतापर्यंत 7 चेंडूत फक्त 7च धावा आले आहेत आणि 1 विकेट देखील आली आहे. त्यामुळे धावा रोखलेत. अनिल पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. शिवाजीला साथ देण्यासाठी तो आहे स्ट्रायकिंग गेनला. अनिल पाटील खातं ओपन करायचं बाकी आहे. जयप्रकाशचा पुढचा बॉल, मोठा फटका टोलवण्याचा इरादा इथे फसलाय. प्रथमतः फलंदाजाला बीट करत लेग बाईचा सिग्नल पंचांनी कळवलाय. पैड धावा आले आहेत. क्रिकेट में ऐसा माना जाता है कि जिस तरह से भी रन आए वो महत्वपूर्ण, चाहे वो बैट से हो या पैड से, कोई फर्क नहीं पड़ता, रन आने जरूरी है. टीमची धावसंख्या 78 धावा. चांगली गोलंदाजी शेवटच्या स्लॉक ओव्हरमध्ये केली आहे अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीमने. महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट टीम थोडीशी बॅकफूटवरती आली आहे. जो स्टान्स मिळाला, जो स्टार्टअप मिळाला, ओहो लाजवाब लाजवाब बॉल, कौतुक करावंच लागेल. इतकी ॲक्युरेसी या चेंडूवरती पाहायला मिळाली. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. फक्त 1च धाव जयप्रकाशने खर्च केली आहे. शेवटची 2 षटकं आत्मविश्वास वाढवतायत अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीमचा. मात्र गरज आहे महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट टीमच्या बॅटरला एक मोठा फटका खेळण्याची. यावेळेला उडवलंय क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट पकडलाय का झेल, आली आहे विकेट. शिवाजी जावं लागेल मैदानाच्या बाहेर. 19 चेंडूमध्ये धुवाधार 34 धावांची खेळी संपुष्टात आणली आहे. शिवाजीचा आक्रमकपणा इथे शमवलाय जयप्रकाशने. नवीन फलंदाज मैदानामध्ये अभिषेक आमरे मैदानामध्ये दाखल झालाय. अभिषेक स्ट्रायकिंग येईल तयार. टीमची धावसंख्या आहे 78, 78 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट. जयप्रकाशचं कौतुक आहे.
1.4 षटक त्याने टाकलंय, 2 विकेट मिळवलेत आणि फक्त 12 धावाच खर्च केलेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी, अंतरिम 2 चेंडूंचा खेळ. दोन धावा मैदानामध्ये आलेत. 2 धावांनी टीमची धावसंख्या वाढते 80. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या पुढच्या सामन्याची नाणेफेकी सन्मान्य श्री धनाजी गोडसे साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. यावेळेला कव्हर ड्राईव्हचा फटका इथे खेळला. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट्स कव्हरला. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज सरसवलाय. फेकी देखील आली आहे. गळट्यापासून दूर आहे का हे पाहावं लागेल आणि फिंगर मात्र अप झालेत. विकेट आली आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एकेरी धावेने टीमची धावसंख्या मात्र वाढते. 81 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डावाचं पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना थँक्यू डीजे 81 धावा फलकावरती आहेत महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट टीमच्या आणि विजयासाठी जे लक्ष्य आहे ते अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीमला 48 चेंडू 82 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. या पुढचा सामना लगेचच आपल्या भेटीसाठी येतोय. MK स्पोर्ट जयसिंगपूर विपक्ष अभिजित मगदूम स्पोर्ट क्रिकेट टीम. दोन्ही संघांचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. दोन्ही संघांचे संघनायक विरोधामध्ये तर 82 धावांचं लक्ष्य अमीर भैया स्पोर्ट क्रिकेट टीम पूर्ण करेल की 82 धावांपासून रोखेल महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट टीमचा गोलंदाजीचा विभाग हे काही वेळातच आपल्या समोर स्पष्ट होईल. मात्र या सामन्यात नेमकं काय घडेल काय बिघडेल तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी कॉमबॉक्समध्ये होईल बदल. मायक्रोफोनवरती ऐकूयात आमचे सहकारी समालोचक श्यामजी वाक्कर सिंधुदुर्ग यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी आपली रजा घेतोय. धन्यवाद. हॅलो 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 नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणपती गजानन महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज
आणि श्री महालक्ष्मी मातेस विनम्र अभिवादन करून पॅव्हिलियन मैदानावरती मी श्याम वाक्कर तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज 1 फेब्रुवारी आज 1 फेब्रुवारी म्हणजे मोरया मोरया गोड हे नाम तुझे कृपा सागरा हेची माहेर माझे मला बुद्धी दे तुझी सोंडबा वाकुडी एक दंता मला बुद्धी दे मोरया गुणवंता. सर्व गणेश भक्तांना माघी गणेश जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज भगवान श्री गणेशाचा जन्मदिवस. हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जन्मोत्सव आपण साजरा करतो, त्यालाच आपण माघी गणेश जयंती म्हणतो. आणि आज 1 फेब्रुवारी माघी गणेश जयंती. आणि या माघी गणेश जयंती निमित्त कॉमेंट्री बॉक्समधून मी श्याम वाक्कर, माझ्यासोबत अमोल जमदाडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या ठिकाणी समालोचन करत आहोत. आणि तुम्ही या KPL म्हणजे कोल्हापूर प्रीमियर लीग सीझन 3 स्पर्धेसाठी संधी दिलीत समालोचन करण्याची, त्याबद्दल कसबा बावडा क्रिकेट क्लबचे मी मनपूर्वक आभारी आहे. आज या स्पर्धेचा 4था दिवस, उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस म्हणजे अंतिम दिवस असेल. या 3ऱ्या पर्वाचा विजेता कोण, उपविजेता कोण हे उद्याच्या दिवसामध्ये समजेल, उद्याच्या रजनीमध्ये तुम्हाला समजेल. तोपर्यंत जाऊया आजच्या दिवसाची पहिली मॅच जी मैदानामध्ये चालू आहे. महालक्ष्मी स्पोर्ट्स विरुद्ध अमीर भैया स्पोर्ट. टॉस जिंकली होती, क्षेत्ररक्षण घेतलं होतं आणि प्रथम फलंदाजी करताना 8 षटकामध्ये 81 धावा केल्या होत्या आणि 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता तो सुरुवातीला क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणजेच अमीर भैया स्पोर्ट्स. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. खूप महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही संघांसाठी आहे. दोन्ही संघांना खूप खूप चांगली खेळ करावा लागेल तरच तुम्ही जिंकू शकाल. आणि या मैदानावरती आता तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. कोणतंच लक्ष कधी पण मोठं नसतं, कधी पण छोटं नसतं. धावा जरी 82 धाव्या आहेत, माफक धावा आहेत, एवढ्या मोठ्याही नाहीत छोट्याही नाहीत, तरी देखील क्रिकेटमध्ये कोणतंच आव्हान हे छोटं नसतं, कोणतंच आव्हान हे मोठं देखील नसतं. पहिला चेंडू दुसऱ्या इनिंग मधील हलक्या हाताने खेळतोय. चेंडू चाललाय मिड विकेट रिजन मध्ये. डीप मिड विकेटला का क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत वेगाने येईल फेकी करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावांनिशी अकाउंट आपलं ओपन करतोय तो फलंदाज अमर डोकरे. नॉन स्ट्राईक एंडवरती आहे अनिकेत करडे आणि गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन आशुतोष अंबतकर. कॅप्टन आहे संघाचा, नायक आहे संघाचा. फलंदाजीमध्ये काही करू शकला नाही, पण मात्र गोलंदाजी मी काहीतरी चमत्कार करेन, आपल्या संघासाठी मी धडपड करेन जिंकण्याची, या उद्देशानं आशुतोष गोलंदाजी मार्कवरती. आणि त्याच्या समोर पुन्हा एकदा अमर डोकरे. दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत एकमेकांसमोर. एकीकडे आहे अमर, एकीकडे आहे आशुतोष. म्हणजे दोन्ही कॅप्टन एकमेकांसमोर लढताना दिसत आहेत मैदानामध्ये. आपल्या संघाला जिंकवण्यासाठी एक नायकाची भूमिका खूप महत्त्वाची असते. भारतीय संघाचा जर विचार केला तर महेंद्रसिंग धोनी असे कर्णधार ज्यांनी टेस्ट रँकिंगमध्ये देखील आपल्याला पहिल्या स्थानावरती ठेवलं होतं.
वर्ल्ड कप देखील जिंकून दिला, 2020चा वर्ल्ड कप देखील जिंकून दिला, वन डेचा देखील म्हणजे 50 षटकांचा देखील ज्याने आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिला असा नायक महेंद्रसिंग धोनी, तो तुम्हाला बनावा लागेल आपल्या संघासाठी. पॉइंट रिजन मध्ये पुश करतोय, हलक्या हाताने ढकलतोय, एक धाव कंप्लीट करतोय. चांगली संयमाने खेळी करतायत दोन्ही बॅटर मैदानामध्ये. या अगोदरच्या चेंडूवरती लेग बाई झाला होता, त्यानंतर अनिकेत आला, अनिकेतने देखील सिंगल धाव घेतली, स्ट्राइक रोटेट केली. इरादे स्पष्ट है अमोल कि एक आक्रामकता अपनाएंगे, दूसरी संयम के साथ बल्लेबाजी करेंगे. शायद ये 4 गेंदों के ऊपर समझ में आया है. बॉल ला उडवलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला आणि चेंडू त्याच्या सरळ गोदीमध्ये गेलाय. म्हणजे पहिला विकेट. अमर डोकरे बॅक टू द पॅव्हिलियन. यस डीजे. अमर डोकरे कॅप्टन होता संघाचा. आपल्या संघासाठी धावा बनवायच्या नादामध्ये, एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आपला बहुमूल्य किमती विकेट देऊन मैदानाच्या बाहेर जाताना आशुतोषने मात्र कमाल केली. फलंदाजीमध्ये नाराज केलं, पण गोलंदाजीमध्ये महत्वपूर्ण विकेट त्याने मिळवला. समोरच्या संघाचा नायक सेनापती अमोल डोकरेला मैदानाच्या बाहेर पाठवलं. पहिला हादरा बसतोय तो फलंदाजी करणारा संघ म्हणजे अमीर भैया स्पोर्ट, ज्या संघाने टॉस जिंकली होती, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि समोरच्या संघाला 81 धावांमध्ये रोखलं होतं. 82 धावांचं आव्हान त्यांच्या समोर आहे. तो अमीर भैया स्पोर्ट संघ बॅटिंग करताना आपण पाहत आहात आणि गोलंदाजी मार्कवरती आपण बघत आहात महालक्ष्मी स्पोर्ट्स. न्यू बॅटर मैदानामध्ये इंद्रजित पाटील न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय. बऱ्याच अपेक्षा आहेत त्याच्या सहकाऱ्यांकडून, इंद्रजित कडून, पण समोर मात्र संघाचा संघ नायक गोलंदाजी मार्कवर. क्या बात आहे, क्या बात आहे. परफ्यूम डिलिव्हरी, एक वेगाने टाकलेला चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, एक डॉट बॉल तुम्हाला बघायला मिळाला. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये अमोल करतायत ते. गोलंदाजी मार्कवरती कर्णधार आशुतोष अंबतकर. 5 चेंडू आतापर्यंत पेश केले आहेत, फक्त 3 धावा दिल्यात आणि एक महत्वपूर्ण गडी ज्याने बाद केलाय तो गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा इंद्रजित खेळण्यासाठी फुल टॉस चेंडू. क्या बात आहे, टायमिंग केलाय, प्रॉपर टायमिंग झालाय, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. छूमंतर 4 धावा. चांगला शॉट अमोल बघायला मिळाला. पहिल्या इनिंग मध्ये देखील असंच झालं होतं. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार बसला होता. या षटकामध्ये देखील तेच काहीतरी चित्र बघायला मिळालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेल्या आहेत त्या 8. दोन्ही संघाच्या 8-8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झाल्या होत्या. अशी चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आमचे स्कोरर. पुढील मॅच होईल MK स्पोर्ट जयसिंगपूर विरुद्ध अभिजित मगदुम स्पोर्ट्स. दोन्ही संघाचे कर्णधार चला टॉस साठी या. चला लवकरात लवकर टॉस साठी या. मान्यवरांच्या शुभ हस्ते या मॅचची टॉस होईल. आदरणीय सन्माननीय श्री धनाजी गोडसे साहेब यांच्या शुभ हस्ते या पुढील मॅचचे टॉस होईल. पुढची मॅच बघा. आम्हाला सांगतायत की संदीप मकवाना आणि मनोज सकपाळ म्हणजे जय आणि वीरू जे 2 आयकॉन खेळाडू यांच्यामध्ये ही लढत आहे. खूप वेळा आम्ही बघितलं या दोघांना एकत्र खेळताना, एका टीम मध्ये खेळताना. काही वेळा तर ज्यावेळी 9 खेळाडू एका गावातले असतात आणि 2 खेळाडू आयकॉन म्हणून बोलवले जातात
त्यावेळी हे दोन खेळाडू एकाच टीममधून खेळताना मी बघितलंय खूप वेळा, आणि आज ते पुन्हा एकदा चित्र बघायला मिळालं, पण ते विरुद्ध टीममध्ये एकामेकाच्या विरोधात खेळताना बघायला मिळतील. हे कोल्हापूर प्रीमियर लीग आहे. चला दुसरं षटक सुरू होतंय. अभिषेक अनिकेत गोलंदाजी मार्क वरती येतोय. एक धाव कंप्लीट गेली. दुसरं षटक चालू आहे. अजूनही 41 बॉल मध्ये 73 धावांची गरज आहे. अजूनही दोन्ही संघांना संधी आहे, समान संधी आहे. तुम्हाला लढावं लागेल, मैदानामध्ये झुंज द्यावी लागेल, तरच तुम्ही संघाला जिंकू शकता. क्या बात आहे. चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावरचा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक डॉट बॉल येईल. चांगली गोलंदाजी आपण बघता आहात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आहे गोलंदाज अभिषेक. तो चांगली बॉलिंग करतोय. आतापर्यंत एक बॉल डॉट देखील काढलाय त्याने, आणि त्याच्या समोर इंद्रजीत पाटील हा बॅटर आहे. अजून काही त्याला सूर गवसला नाहीये, तरी देखील बॅटिंग करू शकतो हा खेळाडू. बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न, छातीची ढाल बनवली. डॉट बॉल अजून एक येईल. खूप वेगाने टाकला होता चेंडू, खूप वेगात गेला होता, सरळ फलंदाजाच्या छातीवरती जाऊन आदळला. डॉट बॉल आला, कोणत्याही प्रकारची धाव नाही. पुन्हा एक निर्धाव चेंडू गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अभिषेक याचा बघायला मिळतोय. दोन्ही संघाचे कर्णधार चला. क्या बात आहे. चांगला चेंडू, आणि तेवढ्या चांगल्या वेगानं देखील फटका खेळला, आणि चांगली फेकी देखील झाली. चांगलं क्रिकेट पॅव्हिलियनच्या या मैदानावरती बघायला मिळतंय. कोल्हापूरच्या कसबा बावडा पॅव्हिलियन मैदानावरती हे चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतंय. चांगला चेंडू होता, चांगला शॉट होता, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी झाली, तेवढाच चांगला बॅकअप देखील झाला. म्हणजेच ऑल इज वेल, सर्व काही चांगलं झालं आणि चांगला खेळ बघायला मिळाला. पुन्हा एक पुढचा चेंडू घेऊन अभिषेक. पुन्हा एक चांगला चेंडू वेगाने टाकला होता. एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. चांगली बॉलिंग बघायला मिळते. या अगोदरचं पहिलं षटक देखील खूप चांगलं होतं. पुन्हा एकदा वेगाने टाकलेला चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एक डॉट बॉल येईल. चांगली बॉलिंग मैदानामध्ये आपण बघता आहात अभिषेक याची. आणि 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा, 82 धावांचा पाठलाग करताना. अभिषेकने चांगली बॉलिंग केली. एका षटकामध्ये जरी विकेट त्याने मिळवला नाही तरी धावांवरती रोख लावला, धावांवरती अंकुश लावला. धावा दिल्या फक्त 3. मेंटेटरी पॉवर प्लेची पहिली 2 षटकं या ठिकाणी समाप्त होत आहेत. या पुढच्या सामन्याची नाणेफेक होते. मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. तोपर्यंत जाऊया मैदानामध्ये. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज बालाजी. आणि त्याच्या समोर बॅटर आहेत अनिकेत कराडे. हॅलो. चला दोन्ही टीम संघनायक
MK स्पोर्ट जयसिंगपूर बनाम अभिजित मगदूम क्रिकेट टीम नाणेफेकीसाठी या संगणक आणि आमचे सन्माननीय मान्यवर आदरणीय धनाजी गोडसे साहेब आपण देखील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. तसेच अभिजितजी मगदूम सर आपण देखील आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटरचा अनिकेतचा आणि फटका फसला गेला. अनिल पाटील यांनी आपलातून कॅच पकडली. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर जाताना दुसरा विकेट या ठिकाणी प्राप्त करतोय. तो गोलंदाजी करणारा संघ म्हणजे महालक्ष्मी स्पोर्ट हा संघ. हॅलो धनाजी गोडसे सर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी या. मनोज संगपाळ आणि संदीप मकवाणा या ठिकाणी उपस्थित आहेत. चला मनोज संगपाळ लगेच नाणेफेकीसाठी 1 मिनिटाच्या आतमध्ये आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे यायचं आहे. गोलंदाजी मार्गवरती तुम्ही बघता आहात बालाजी माने. आ गए छा गए भाग गए. पहिल्या 2 चेंडूंवरती काय बॉलिंग केली आहे त्याने. एक महत्वपूर्ण विकेट त्यांनी प्राप्त केलाय. न्यू बॅटर आता मैदानामध्ये. मैदानामध्ये तुम्ही जो सामना बघतायत तो महालक्ष्मी स्पोर्ट्स विरुद्ध अमीर भैया स्पोर्ट या 2 संघामध्ये. बालाजी माने आतापर्यंत चांगली बॉलिंग त्यांच्याकडून बघता. 34 चेंडू 71 धावा या अपेक्षित आहेत. जो फलंदाजी करणारा संघ आहे अमीर भैया स्पोर्ट संघासाठी. पुढचा चेंडू थोडासा बॅकअप लेनचा चेंडू शॉर्ट कव्हरच्या दिशेने खेळतायत. गचाळ क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचा परिणाम ज्या ठिकाणी 1 धाव येऊ शकली असती त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत आणि याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या संघाला होतोय. धावसंख्या पोहोचेल 13 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 82 धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा बालाजी गोलंदाजी मार्गवरती. शॉर्ट आर्म पुल चांगला कडक शॉट पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चांगली फेकी देखील झाली. पण जोपर्यंत फेकी हातामध्ये येईल रनिंग बिटवीन द विकेट बघा. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. ज्या ठिकाणी 1च धाव कंप्लीट होऊ शकली असती त्या ठिकाणी त्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या पोहोचली 15 धावांवरती. धन्यवाद. आपण आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सामन्याची नाणेफेक करण्यासाठी आमचे सन्माननीय मान्यवर श्रीराम सेवा सोसायटीचे माजी चेअरमन आदरणीय धनाजी गोडसे साहेब उपस्थित झालेले आहेत. साहेब आपलं मनापासून कोल्हापूर प्रीमियर लीगमध्ये हार्दिक स्वागत. संदीपजी पाटील देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. साहेब तुम्ही या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलात. नाणेफेक होण्यापूर्वी आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून तुमचा या ठिकाणी सन्मान होतोय, स्वागत होतंय. आपण इंद्रजितजी बावडेकर जे महाराष्ट्र पोलीस आहेत त्यांना विनंती करूयात आपल्या शुभ हस्ते आपण धनाजी गोडसे साहेबांचं स्वागत करूयात. एकदा जोरदार आपण टाळ्यांचा गजर करूयात. हे आमचे मान्यवर आहेत श्रीराम सोसायटीचे माजी चेअरमन धनाजी गोडसे साहेब. आणि यापुढचा सामना होतोय संदीप मकवाना विरुद्ध मनोज संगपाळ अशी ही लढत पाहायला मिळेल. MK स्पोर्ट जयसिंगपूर आणि दुसऱ्या बाजूला अभिजित मगदूम क्रिकेट टीम. हे 2 मातब्बर संघ. कॉल कोण देणार आहे? संदीप मकवाना कॉल देणार आहे आणि आमचे मान्यवर नाणेफेकी करतायत आदरणीय धनाजी गोडसे साहेब. छापा कॉल दिलाय आणि काटा आलाय. नाणेफेकी जिंकली आहे मनोज संगपाळच्या टीमने, अर्थातच अभिजित मगदूम क्रिकेट टीमने. मनोज नाणेफेकी जिंकली आहे. पहिलं पर्व सर केलेस. काय प्रतिक्रिया आणि काय निर्णय आहे? सर्वप्रथम आम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतोय. आमचे बॅट्समन
बॅटिंग लाईन आमची स्ट्रॉंग आहे, त्यामुळे आम्ही चेसिंगसाठी जाणार आहोत. हे जे मैदान आहे ते खूप अगदी संदीपसाठी आणि तुझ्यासाठीही खूप लकी आहे. एकाच टीममधून खेळणारे तुम्ही दोन्ही खेळाडू आज एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत, त्यामुळे कच्चे दुवेही माहिती आहेत आणि बलस्थानही माहिती आहे. तर संदीपच्या विरोधामध्ये काय रणनीती असेल? खरं तर रणनीती सांगितली जात नाही तरी देखील नक्कीच संदीप हा मॅच विनर प्लेअर आहे. समजा तो एकटा खेळला तर मॅच घेऊन जाऊ शकतो, त्यामुळं अशी पर्टिक्युलर काही स्ट्रॅटजी नाही आहे. पण चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकला एवढं फक्त बॉलरांच्या हातात असतं, त्यातनं आणि चांगला शॉट मारला की बॅट्समनचं स्किल असतं, ते बॅट्समनच्या स्किलवरती खेळू दे एवढीच आमची इच्छा असते. तुझ्या टीममधला असा कोणता खेळाडू आहे तो या मॅचमध्ये चांगलं प्रदर्शन करेल असं तुला वाटतंय? क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, त्यामुळं सगळ्याच खेळाडूंनी जर का जेव्हा एफर्ट्स लावतील तेव्हाच मॅच जिंकली जात असते, त्यामुळे प्रत्येकाकडून बेस्ट काढून घेण्याचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद. मनोज आहे आमच्यासोबत संदीप मकवाना. खरं तर ज्याचा आवाज ऐकण्यासाठी खूप सारे फोन आले की संदीप मकवाना यांची इंटरव्ह्यू घ्या. तर संदीप, तुझं मनापासून स्वागत. नाणेफेक हरली आहेस, नाणेफेक किती महत्त्वाची असते सामन्यामध्ये? लई मोठे असते सर. मी पण टॉस जिंकून फिल्डिंगच घेतला असतो, तर काय या मैदानाला मला माहिती आहे चेस होणार. तुझ्या टीममध्ये असा कोणता खेळाडू आहे जो मनोज संकपाळला गोलंदाजीमध्ये रोखू शकेल? आणि तुम्ही एकाच टीममधून खेळलात तर मनोज संकपाळचा खेळ तुला कसा वाटतो? जिल्ह्यात पहिला टॉपला मनोजचंच नाव येत होतं, नंतर मग संदीप, मग नितीन. आज मनोज आता जरा क्रिकेटमध्ये जरा धंदा वसुलीत म्हणताना जरा बाहेर गेलेत. सर्वापासून थोडासा दूर आहे, मात्र हे लक्की मैदान तुमच्या दोघांसाठी आहे, त्यामुळे प्रेक्षकांना ही बॅटल पाहायला खूप मजा येणार आहे. संदीप, किती अपेक्षा आहे तुला? तुझा संघ किती धावा सुरुवातीला बनवेल या विकेटवरती 8 षटकामध्ये? माझी पूर्ण टीम माझ्या गावातलीच आहेत, म्हणताना मी एक 70-75 रन हे करायला बघणारच. मनोज किती धावा बनवेल या विकेटवर तुला वाटतंय? मनोज काय बनवून मनोजला माहीत, मी काय सांगणार तिथं आता. मनोजचा खेळ पाहायचा आहे प्रेक्षकांना, संदीप मकवानाचा खेळ पाहायचा आहे प्रेक्षकांना. सामना खूप रंगतदार होणार आहे. आमच्यासोबत मान्यवर आहेत श्रीराम सेवा सोसायटीचे माजी चेअरमन धनाजी गोडसे साहेब, जे वेळात वेळ काढून आमच्या या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. गोडसे साहेब, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. हे जे शानदार आयोजन आहे कोल्हापूर प्रीमियर लीगचं, त्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे? पहिले कमिटीचं अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट म्हणजे कसबा बोर्ड्यात मनोज संकपाळ, कृष्णात पिंगे, मुकेश आणि त्यांची क्लबची सगळी माणसं, ह्या पोरांनी खेळाडूवरती आणि कोल्हापूरमधलं कसबा बोर्डा हा नाव सगळ्या महाराष्ट्रात नाव लौकिक केलं. पहिले त्यांचं अभिनंदन करतो आणि आमच्या शुभेच्छा देतो. आणि मनोज एका शाळेमध्ये खेळत होता आणि त्याला आम्ही ह्या ग्राउंडवर आणलं आणि मनोजला ह्या ग्राउंडनं बरीचशी साथ केली आणि त्याने ह्या ग्राउंडला विसरू नये. इथनं पुढे त्यानं असंच, जरी क्रिकेट बंद झालं तरी असंच त्याने ह्या ग्राउंडची सेवा ह्या प्लेयर तयार करण्यात घालवावी, ही त्यातनी नम्र विनंती आहे. धन्यवाद सर. नक्की मनोज संकपाळ या पुढची युवा पिढी घडवण्यासाठी खूप योगदान देईल कोल्हापूरच्या क्रिकेटसाठी, ही ग्वाही तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं देखील आम्ही देतो. तर अतिशय रंगतदार सामना होणार आहे. आणि साहेब, तुम्ही आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिल्यात. या स्पर्धेमध्ये युवा खेळाडू खेळत आहेत, तर ते युवा खेळाडूंविषयी काय सांगाल? आणि एकंदरीत हे तिसरं पर्व आहे, तिसऱ्या पर्वात वेगवेगळे संघ आपल्याला मिळाले अंतिम फेरीमध्ये विजेते. याही वेळी ती वेगळी टीम आपल्याला मिळावी ही अपेक्षा आहे. मात्र जे युवा खेळाडू ज्यांनी खूप चांगलं प्रदर्शन केलं, त्या युवा खेळाडूंचा मिळून, एका चांगल्या खेळाडूंचा मिळून एक कोल्हापूर जिल्ह्याचा संघ व्हावा ही सगळ्यांची इच्छा आहे. त्यासाठी तुमची काय प्रतिक्रिया आहे? कसबा बोर्डा हे पंढरी आहे क्रिकेटची. आणि आता गुरुसाहेब इथं आहेत, परत मनोज आहे, मुकेश शिंदे आहेत, किंवा कृष्णात पिंगे आहे, आणि सगळी ही नवीन पोरं तयार करण्याची ही क्षमता त्यांच्याकडं आहे. ह्यांनी मार्गदर्शन केलं तर चांगली पोरं तयार होतील. आणि बावडा त्यासनी बावडा म्हणून कुणाकडेही ती गेलीत तर ती काही परत येणार नाहीत. काही मदत लागली तर बावडेकर म्हणून त्यासनी करतील. आणि आमच्या नेत्यांचाही आशीर्वाद कसबा बावड्यावर आहे, आमदारांचा. आणि आमदारही ह्या ग्राउंडसाठी बराचसाच खर्च केला आहे. फक्त बावडेकरांनी हे डेव्हलपमेंटमध्ये ठेवावं ही नम्र विनंती आहे.
धन्यवाद साहेब. नक्कीच साहेबांचे देखील सातत्याने प्रयत्न असतात क्रिकेट खूप मोठं व्हावं जिल्ह्यामधलं, आणि त्यासाठीच हे मैदान साहेबांच्या माध्यमातून सातत्याने जे डेव्हलप केलं गेलं ते आपले बंटी पाटील साहेब असतील आणि इतर ऋतुराज दादा पाटील असतील, या सगळ्यांच्या सहकार्यामधूनच हे खूप चांगलं मैदान आपल्याला पाहायला मिळतंय. तर नाणेफेकी जिंकले मनोज सकपाळच्या क्रिकेट टीमने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे, आणि संदीप मकवाणाची क्रिकेट टीम जी प्रथमतः बॅटिंग करेल MG स्पोर्ट जयसिंगपूर. मात्र मैदानामध्ये खूप चांगला सामना पाहायला मिळतोय. मान्यवरांचे आभार दोन्ही टीमला, आमच्या आयोजन कमिटीकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. अभिजित मगदूम यांचं या ठिकाणी आज वाढदिवस आहे, आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा आमच्या आयोजन कमिटीकडून. तर आमच्या आयोजन कमिटी आणि धनाजी गोडसे साहेब यांना विनंती आहे की आपण अभिजित मगदूम यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊयात. उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य साहेब आपल्याला लाभावं या सदिच्छा आयोजन कमिटीच्या माध्यमातून, आणि त्यासाठी आपण त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्यांचं स्वागत देखील आपण करतो आहोत. आयोजन कमिटी कसबा बावडा यांच्या माध्यमातून, बावडा क्रिकेट क्लब आणि कोल्हापूर प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून आपण त्यांचा यथोचित सन्मान करतो आहोत. अभिजितजी मगदूम साहेब, पुन्हा एकदा आमच्या या कोल्हापूर प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीकडून तुम्हाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. आपण यानंतर जाणार आहोत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जातात श्यामजी वाक्कर, यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येतोय. तोपर्यंत मी अमोल जमदाडे या ठिकाणी थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद अमोल. टॉस का बॉस संपल्यानंतर पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. 24 चेंडू 51 धावा, धावसंख्या झालेली आहे 31 धावा. 4 षटकामध्ये, उरलेल्या 4 षटकामध्ये गरज आहे ती 51 धावांची. हा 51 धावांचा पाठलाग फलंदाजी करणारा संघ म्हणजे अमीर भैया स्पोर्ट्स. हा संघ हा पल्ला पूर्ण करेल का हे पाहावं लागेल. 24 चेंडू 51 धावा या अपेक्षित आहेत फलंदाजी करणाऱ्या संघाला जिंकण्यासाठी. या पुढची मॅच MK स्पोर्ट्स जयसिंगपूर बनाम अभिजित मगदूम स्पोर्ट्स या 2 संघामध्ये होणार आहे. त्या संघांची नाणेफेक झालेली आहे. टॉस जिंकला आहे अभिजित मगदूम स्पोर्ट्स, म्हणजे ज्या संघाचा कर्णधार आहे मनोज सकपाळ, आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्याचा निर्णय. क्षेत्ररक्षण म्हणजे काय? क्षेत्ररक्षण म्हणजे जे तुम्हाला क्षेत्र दिलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये चेंडूचं रक्षण करणं म्हणजे क्षेत्ररक्षण, आणि तो निर्णय मनोजने घेतलाय. इंद्रजित पाटील आतापर्यंत 7 बॉलमध्ये 7 धावा बनवून बॅटिंग करतोय. नॉन स्ट्राइक एंडवरती आहे लखनने देखील चांगली गोलंदाजी केली होती. तो देखील नॉन स्ट्राइक एंडवरती आहे. गोलंदाजी मध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी येईल पहिला चेंडू. टप्पा पडल्यानंतर बराच उसळी घेतोय मिड विकेट रिजन मध्ये. शॉट बघायला मिळालाय पुलचा. त्यानंतर फेकी चाली होती, पण जेवढी अपेक्षित होती हातामध्ये तेवढी झाली नाही. त्यामुळे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धाव संख्या पोहोचेल 33. 33 धावा. अजूनही 23 चेंडू 49 धावांची गरज. मॅच मात्र खूप चुरशीची होईल. शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जाईल. फुल टॉस चेंडू, आणि चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन रिजन मध्ये. धनराजने चांगला कॅच पकडली, चांगला झेल पकडला, आणि इंद्रजीतचा खेळ झाला खल्लास. आशुतोष ऑन फायर. पाचवं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या झालेल्या आहेत 33 धावा. 82 धावांचा पाठलाग करताना आशुतोष अंबतकर. मी बॅटिंग नाही केली, पण मी मात्र बॉलिंग चांगली करेल, आपल्या संघाला ही मॅच जिंकून देईन या इराद्यानं मैदानामध्ये गोलंदाजी करतोय संघाचा संघनायक कर्णधार आशुतोष अंबतकर. आतापर्यंत 8 चेंडू त्याने टाकले आहेत, 9 धावा दिल्या आहेत, 2 गडी बाद केलेत.
आपल्या संघासाठी चांगलं योगदान देताना मैदानामध्ये आशुतोष अंबटकर आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र संघाची मदार या जोडीवरती आहे. लखन आणि त्याच्यासोबत आहे सूरज अण्णा. आमच्या सोबत स्कोरर म्हणून बसले आहेत सिद्धार्थ माने. चांगली स्कोरिंग करतायत, चांगली माहिती देत आहेत. काही खेळाडू आमच्यासाठी एवढे परिचित नाहीत, ज्यांची नावं आम्हाला माहीत नाहीत, तरी देखील चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि त्यामुळे मी तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवतोय. उरले आहेत काही चेंडू, म्हणजे अजूनही 22 बॉलचा खेळ बाकी आहे. 22 बॉल मध्ये गरज आहे 49 धावांची. 22 बॉल 49 धावा. आशुतोष गोलंदाजी मार्क वरती. चेंडू मात्र बॅटच्या वरच्या बाजूला लागला होता आणि विकेट किपरच्या डोक्यावरून गेला. शॉर्ट फाईन लेगला एक खेळाडू होता. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पोहोचेल 34. 34 धावा 82 धावांचा पाठलाग करताना आशुतोष अंबटकरने चांगली बॉलिंग केली आहे. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी केली आहे. त्याच्या समोर फलंदाजीसाठी उभा आहे लखन. यावेळी पुन्हा एकदा तसंच काहीतरी चित्र बघायला मिळालं. बॅटच्या बाहेरच्या कडेला चेंडू लागला आणि चेंडू गेला विकेट किपरच्या पाठीमागे. त्या ठिकाणी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आला, क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. धाव संख्या पोहोचेल 35. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. धाव संख्या झाल्या आहेत 35 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4थ्या षटकातील हा 5वा चेंडू. रिव्हर स्वीप मारण्याचा प्रयत्न. अल्टीपल्टी शॉट, टेडा मेडा शॉट. उडी तो तितली, डुबी तो मछली, अशा पद्धतीचा शॉट खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. धाव संख्या पोहोचेल 36. 36 धावा 20 चेंडू. एकोणीस बॉल आणि जिंकण्यासाठी चांगली बॉलिंग अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली कॅप्टनने, आशुतोषने. आपलातून बॉलिंग. आणि जर तुम्हाला मित्रांनो आशुतोषची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण चांगली बॉलिंग केली. बॅटिंग मात्र मध्ये निराश केलं होतं, लवकर बाद झाला होता, पण जी बॉलिंग केली त्याने जबरदस्त बॉलिंग केली. 2 गडी देखील बाद केले, धावा देखील दिल्या नाहीत. उरले चेंडू 18 आणि गरज आहे ती 45 धावांची. 18 चेंडू आणि 45 धावा. कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 सीझन 3 पर्व 3 तुम्ही अनुभवत आहात. आज आहे 1 फेब्रुवारी. आज या स्पर्धेचा 4था दिवस. आज माघी गणेश जयंती देखील आहे आणि माघी गणेश जयंतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करोत, हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना. 18 चेंडू 45 धावा. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी येतोय न्यू बॉलर अभिषेक अमरे. फुल टॉस चेंडू. प्रहार केलाय, हल्ला केलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येणं बाकी. अभिषेकचा फुलटॉस चेंडू. अभिषेकचं स्वागत केलं बॅटर लखनने. यावेळी चांगला फटका पुढे सरसारून खेळलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता तो स्ट्राइक वरती आता जो फलंदाज आहे सूरज अण्णा.
पण लखनने मात्र चांगला कॉल केला त्याला. आपल्याला एकच धाव कंप्लीट करायची आहे, कारण एक मोठा फटका पहिल्या चेंडूवरती आलाय. संयमाने खेळणं देखील गरज आहे. जशी धावांची गरज आहे, आक्रमक फटक्यांची गरज आहे, तशा संयमाची देखील गरज आहे आणि तो संयम नॉन स्ट्राईक एंडवरती दाखवतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. यावेळी वेगाने टाकलेला चेंडू, साईड बदलली, बॉल वाईड गेला. त्यामुळे अतिरिक्त एक्स्ट्रा धाव या ठिकाणी मिळेल. आता मात्र धाव संख्या पोहोचेल ती 45 धावांवरती. अजूनही 16 चेंडूंचा खेळ बाकी, 37 धावांची गरज. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक होता बालाजी पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. आणि बॅटर सूरज अण्णा बॅक टू द पॅव्हिलियन. अमोल जी 15 गेंदे बची है, 37 रन चाहिए जीतने के लिए. 15 चेंडू 37 धावा. कौन सी टीम जीतेगी? महालक्ष्मी स्पोर्ट जीतेगी या अमीर भैया स्पोर्ट ये टीम जीतेगी? देखने लायक होगा. जो भी अच्छा खेल खेलेगा वही जीतेगा. आपको अच्छा खेल खेलना है, पूरे कॉन्फिडेंस के साथ खेलना है, पूरे संयम के साथ खेलना है, खुद के ऊपर भरोसा होना चाहिए. अगर मन में हारोगे तो कभी नहीं जीत पाओगे. आपको हार नहीं माननी है, ना मैदान में ना मन में. जिसका वक्त अच्छा उसका सब कुछ अच्छा. गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज चले. अभिषेक, नए बल्लेबाज आए हैं प्रवीण देसाई. अच्छी गेंद, सही जगह पर, सही ठिकाने पर, सही इलाके में गेंद डाली थी. डॉट बॉल निकाला. ब्रहीम देसाई जिन्होंने विकेट कीपिंग का दायित्व निभाया पहले इनिंग में, अब बल्लेबाजी का दायित्व निभा रहे हैं. गेंदें बची है 14, रन चाहिए 37. अभिषेक चले गेंदबाजी मोर्चे पर. सामने बल्लेबाज है ब्रहीम. फिर एक बार वैसी ही गेंद सीधे बल्ले के साथ बॉलर के बगल में से गेंद को खेला है. गेंद जाती हुई सीधी लॉन्ग ऑन के खिलाड़ी के हाथों में. एक रन दौड़कर पूरा किया. दूसरे रन की कोई गुंजाइश नहीं. स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे लखन, जिन्होंने इस ओवर की पहली गेंद के ऊपर सिक्सर लगाया है. एक बड़ा शॉट जड़ा है. खराब गेंद मिली थी, फुल टॉस गेंद मिली थी, उसका फायदा लखन ने उठाया है. इसलिए लखन स्ट्राइक रखना चाहते हैं. अभिषेक गेंदबाजी मोर्चे पर. धीमी डाली हुई गेंद. क्रिकेट का जिसे ब्रह्मास्त्र कहते हैं, वो ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया. डॉट बॉल निकाला. 2 ओवर का खेला खत्म हो गया. 2 ओवर का खेल खत्म होने के बाद रन है 12 अब, और 6 ओवर के खेल खत्म होने के बाद रन है 46. 2 ओवर में अभिषेक ने 12 रन दिए. अच्छी गेंदबाजी की है. अब 12 गेंदें बची है जीतने के लिए. 36 रन चाहिए. 12 गेंदें 36 रन. 12 चेंडू 36 धावा या अपेक्षित आहे. तो बॅटिंग करणारा संघ म्हणजेच अमीर भैया स्पोर्ट हा संघ. मेरे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके हैं अमोल जमदाड़े जी. अमोल जी क्या कहेंगे? 12 गेंदें बची है, 36 रन चाहिए जीतने के लिए. क्या आप अगर और बल्लेबाजी के लिए होते या आप अगर गेंदबाजी के लिए होते तो क्या करते? 12 चेंडू 36ची आवश्यकता आहे. त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या टीमला आक्रमकच खेळावं लागेल. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करणाऱ्या टीमला देखील खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिले 12 चेंडूमध्ये 36 धावा देखील होतात. क्रिकेटमध्ये काही अशक्य नाही आहे आणि खास करून क्रिकेटमध्ये वेळ बदलायला अजिबात वेळ लागत नाही. त्यामुळे हा सामना देखील चुरशीचा होईल शेवटपर्यंत. 12 चेंडू 36ची आवश्यकता. यानी कि समय ना लगाओ तय करने में कि आपको क्या करना है, वरना समय ही तय करेगा
कि आपका क्या करना है। चलिएगा 12 गेंदे 36 रन। अच्छी गेंद, उतना ही अच्छा शॉट, लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद जाते हुए वहां पर खिलाड़ी तैनात है। 1 रन मिलेगा। 11 गेंदे 35 रन। अच्छा मुकाबला मैदान के अंदर। आपने जो बल्लेबाजों को कहा कि आक्रामकता अपनाइए, आक्रामकता होनी ही चाहिए, 4 बड़े शॉट आने ही चाहिए, तो ही 11 गेंदों में आप 35 तक पहुंच सकते हैं। 11 गेंदों के ऊपर 11 गेंदों में 4 बड़े शॉट आएंगे तो ही पहुंच सकते हैं। बाकी के 7 गेंदों में बाकी के इधर उधर रन आ सकते हैं। ये सोच रखनी चाहिए बल्लेबाजों ने। एक गेंद के बाद बताऊंगा कि गेंदबाज को क्या करना चाहिए। ऑफ स्टंप के बहुत ही बाहर से जाते हुए गेंद, इसीलिए अंपायर ने इसे वाइड बॉल करार दिया। एक्स्ट्रा रन मिलेगा। देखिएगा, मैंने कहा था कि 7 गेंदों में ऐसे इधर उधर के रन मिल सकते हैं, एक्स्ट्रा के रूप में, बल्ले के रूप में। तो गेंदबाजी मोर्चे पर जो गेंदबाज है, समझो अगर 4 बड़े शॉट आते हैं तो 2-3 डॉट बॉल भी निकालना उनके लिए बहुत जरूरी है। यह खूबसूरत शॉट है, बेहतरीन टाइमिंग है, गेंद आर पार सीमा पार 6 रन के लिए। एक बड़ा शॉट आया, देर आए मगर दुरुस्त आए। जरूरत थी, वो जरूरत यहां पर बल्लेबाज ने पूरी की। गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। चेंडू द्यायचा, गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का। जबरदस्त फटका खेळलाय लखन। टीमची धावसंख्या आता मात्र वाढली आहे। फलकावरती 54 धावा लागलेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। समीकरण बदललंय, रिक्वायर्ड रन रेट देखील बदललंय। 16.80 झालंय प्रति ओव्हर। येणारे चेंडू आहेत 10। विजयासाठी जे लक्ष्य आहे ते 28 धावा। 10 चेंडू 28 धावा। आणि कोल्हापूर परिसरामध्ये एक सातत्याने श्यामजी आवाज येतो, काय करतोयस रे भावा, आवश्यक आहे धावा। 10 चेंडू 28 ची आवश्यकता। क्या बात है, क्या बात है अमोल जी। गेंदे बची है 10 और रन चाहिए 28 रन। 10 गेंदे 28 रन। ये फिर एक बार, ये बेहतरीन टाइमिंग के सारे खेला हुआ शॉट और गेंद 1 बाउंस ओवर द रोप 4 रन के लिए। ये लगातार 2 बड़े शॉट आए हैं, एक ही बॉल में एक सिक्सर, उसके बाद अगली गेंद के ऊपर 4 रन। दोनों गेंदें गुम हुई है। चलिएगा, गेंद देते रहिएगा, बल्लेबाज धोते रहेंगे, धोते रहेंगे, धोते रहेंगे। Mix by दो बड़े 4 बड़े शॉट आए थे, आने चाहिए थे, 2 बड़े शॉट तो आ गए। अब गेंदबाज को क्या करना चाहिए? गेंदबाज को यहां पर एक हाथ दूसरा डॉट बॉल निकालना चाहिए या एक हाथ दूसरी सफलता प्राप्त करनी चाहिए, तो ही आप मैच में वापस आ सकते। अब 50-50 का मौका है। गेंदे बची है 10 और रन चाहिए। गेंदे बची है 9 और 24 रन। 9 गेंदे 24 रन। फुल टॉस गेंद, फिर एक बार खूबसूरत टाइमिंग के सारे ये खेला हुआ शॉट, वहां पर खिलाड़ी मौजूद है। दूसरा रन तो आसानी के साथ पूरा करेंगे। लखन ने कमाल कर दिया है। राम लखन 1 2 3 का 4 4 2 का 1। माय नेम इज लखन। 8 गेंदें बची है, 22 रन की जरूरत। 8 गेंदें 22 रन। मैच अभी भी अच्छे मोड पर है, कोई भी जीत सकता है, कोई भी हार सकता है। 50-50 का मौका अभी भी दोनों टीमों के लिए। तो गेंदबाजी मोर्चे पर गेंदबाज बालाजी, जिन्होंने फील्डिंग बहुत बड़ी की है, बढ़िया की है।
गेंदबाजी कर रहे हैं, थोड़े से महंगे जरूर साबित हुए, लेकिन ये गेंद अच्छी, ये गेंद बहुत अच्छी डाली थी, बेहतरीन गेंदबाजी की है। अब रन बढ़ते हुए, रन पहुंच चुके हैं 61 रनों के ऊपर, 82 रनों का पीछा करते हुए अब गेंदे बचे हैं मात्र 7 और रन चाहिए 21। 7 गेंदे 21 रन। ये हालात पेविलियन मैदान के अंदर, ये दोनों टीमों के बीच में घमासान जारी है, युद्ध जारी है। 7 गेंदे 21 रन। बालाजी अगर महंगे साबित हुए हैं जरूर, लेकिन अभी जो 2 गेंदे डाली वापसी करवा कर दी है मैच में। आखिरी गेंद लेकर इस ओवर की, अब स्टंप के बाहर कट करना चाहते थे, 2 खिलाड़ियों के बीच में से गेंद जारी है, अच्छी फील्डिंग वहां पर जरूर हुई है, लेकिन 2 रन लेने से नहीं रोक पाएंगे। रनिंग बिटवीन द बहुत ही बढ़िया, 2 रन में चुरा लिए, 2 रनों की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 63 रनों के ऊपर 63 धावसंख्या झालेली आहे। 7 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गड्यांच्या मोबदल्यात 63 धावा, 6 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 19 धावांची। आता मात्र 2 मोठे शॉट हे आवश्यक आहेत। जर 2 मोठे शॉट आले, 12 धावा जर आल्या, तर उरलेल्या 4 चेंडूमध्ये 6-7 धावा या सहज येऊ शकतात, आणि जर एखाद दुसरा बॉल डॉट आला तरी देखील प्रेशर वाढू शकतं। ही क्रिकेट आहे, अजूनही दोन्ही संघांना समान संधी आहे। पुढची मॅच साठी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी तयार राहायचंय। MK स्पोर्ट जयसिंगपूर आणि अभिजित मखदूम स्पोर्ट या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी पुढच्या मॅच साठी तयार राहायचंय। कोल्हापूर प्रीमियर लीग 2025 पर्व 3 तुम्ही अनुभवता आहात। बावडा क्रिकेट क्लब आयोजित KPL सीझन 3 याचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे रोख रुपये 1 लाख, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 51,000, उपांत्य फेरीतील पराभूत संघासाठी प्रत्येकी 15,000 रुपये। 2 संघांसाठी हे 15,000 रुपयाचं बक्षीस आहे। 6 चेंडू आणि 19 धावा, 6 गेंदे 19 रन। कौन जीतेगा कौन हारेगा, किसकी जीत होगी किसकी हार होगी, ये तो आने वाला वक्त ही बताएगा। गेंदबाजी में बदला होता हुआ गेंदबाजी मोर्चे पर पृथ्वीराज, पृथ्वी नाम अच्छा है, राज भी नाम अच्छा है। ये पृथ्वी के ऊपर, इस मैदान के ऊपर राज करेंगे क्या। धीमी गेंद डाली, अच्छी गेंद डाली, तेज रफ्तार से आया, आखिरी समय पर उंगलियों को घुमाया और अच्छी गेंद डाली थी। यहां पर लखन जो कि बल्लेबाजी कर रहे, काबिल तारीफ बल्लेबाजी, 12 गेंदें खेली है, 28 रन बनाए हैं। नाबाद अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, अपने टीम के लिए अकेले जूझते हुए बाजी प्रभु देश पांडे की तरह। 5 गेंदे 17 रन, 5 चेंडू 17 धावा। पृथ्वीराज गेंदबाजी मोर्चे पर, सामने बल्लेबाज लखन, फुल टॉस गेंद, फायदा नहीं उठा सके। 1 रन तो पूरा करेंगे क्योंकि पॉइंट रीजन में खिलाड़ी मौजूद है। 4 गेंदे बची है, 4 गेंदों के ऊपर रन चाहिए 19। यहां पर रन नहीं लिया, स्ट्राइक लखन अपने पास ही रखना चाहते हैं। 4 गेंदे 17 रन। फुल टॉस गेंद, लॉन्ग ऑफ रीजन में गेंद को खेला है, 1 रन मिलेगा। अच्छी गेंदबाजी, एक युवा गेंदबाज है पृथ्वीराज, और अपने सामने खिलाड़ी लखन जो बहुत ही अनुभवी है, तजुर्बे वाले हैं, आक्रामक है, जो इस समय भारी हो चुके हैं, अच्छी बल्लेबाजी कर रहे। उनको 3 गेंदें अच्छी डाली, सिर्फ 5 रन दिया, बेहतरीन गेंदबाजी की। अब गेंदें बची है 3 और जीतने के लिए रन चाहिए 16। अब तो 3 बड़े शॉट चाहिए तो ही मैच जीत सकते हैं, और एक आध दूसरी गेंद अच्छी डालनी चाहिए पृथ्वीराज को। फुल टॉस गेंद, खराब गेंद,
और गेंद को भेज दिया मिड विकेट सीमा रेखा के बाहर। पूरे के पूरे 6 रन मिलेंगे। मैच में रोमांच पैदा होता हुआ। युवा गेंदबाज है, उत्साह के साथ गेंदबाजी करना चाहते हैं। 3 गेंदें अच्छी डाली, लेकिन चौथी गेंद जो खराब डाली। प्रवीण पूरे अनुभव के साथ बल्लेबाजी कर रहे हैं, उन्होंने पूरा फायदा उठाया। आज अगर प्रवीण आप काम करते हैं 2 गेंदों में 10 रन निकालने का, तो आज की रात, कल के दिन में आपकी ही चर्चा होगी। सालों साल इसकी चर्चा होगी कि प्रवीण ने एक अच्छा मैच खेला था, 3 गेंदों में 16 रन बनाए थे, मैच जितवा दिया था। एक बार फुल टॉस गेंद, लेकिन खराब शॉट। फिर एक बार गेंद फुल टॉस डाली थी, फायदा नहीं उठा सके, सीधी फील्डरों के हाथों में चली गई और यहां पर प्रवीण का खेल खत्म होगा। प्रवीण ने अपना विकेट खोया। नतीजा आखिरी गेंद और जीतने के लिए 10 रन। क्या मुकाबला रहा, बहुत बड़ा मुकाबला रहा। अभी तक आखिरी गेंद, 1 गेंद और 10 रन। क्या होगा, क्या नहीं होगा? क्या एक गेंद अच्छी डालेंगे? एक युवा गेंदबाज पृथ्वीराज, पूरी जिम्मेदारी है उनके हाथों में। अपनी टीम को जीत के तादार पर लाकर खड़ा कर दिया है। क्या ये जीत पृथ्वीराज दिलवा देंगे, या उनके सामने बल्लेबाज है जो नए बल्लेबाज है? क्या करते हैं? अगर गलती नहीं करते हैं पृथ्वीराज, तो ये मैच जो गेंदबाजी कर रही टीम महालक्ष्मी स्पोर्ट, वो जीत सकती है। अच्छी गेंद, अच्छा शॉट, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए, लेकिन 5 रनों से ये मुकाबला जीत लिया है। जो बल्लेबाजी वाली टीम थी महालक्ष्मी स्पोर्ट की टीम, उन्होंने ये मुकाबला जीत लिया है 5 रनों से। एक अच्छा मुकाबला तमाम दर्शकों को देखने को मिला। महालक्ष्मी स्पोर्ट्स और अमीर भैया स्पोर्ट के बीच में अगला मुकाबला रहेगा एमके स्पोर्ट जयसिंहपुर बनाम अभिजीत मखदूम स्पोर्ट्स, ये 2 टीमों के बीच में। एक्क्याऐंशी धावा पहिल्या 8 षटकामध्ये बनवल्या महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाने। त्यानंतर अमीर भैया स्पोर्ट्स संघाने 8 षटकामध्ये 76 धावा बनवल्या। लखनने मात्र चांगली बॅटिंग केली, 14 चेंडूमध्ये 29 धावा नाबाद खेळी केली। आणि गोलंदाजीचा दर विचार करता अमीर भैया स्पोर्ट्स कडून जयप्रकाश वर्माने 2 षटकामध्ये 15 धावा दिल्या, 2 गडी